कालपासून बघा पाऊस बघा किती चालू आहे माहिती का. पाऊस काही थांबायचं नावच नाही घेणार. तुम्हाला आता बाहेर दाखवतो एक मिनटं. तर बघा पाऊस बघा, बघितलं पाऊस आहे ना सारखं चालूच आहे. आणि आज काही पाऊस थांबायचं नावच नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी माझ्या ह्याच्यावर मी चांगलं पण बोलते, वाईट पण बोलते आणि सर्व गोष्टी मी शेअर करत असते. कारण माझ्या मनात मी ठेवत नसते सर्वांना. काल काही म्हणजे खूप दिवसापासून आहे ना, माझा मुलगाच आहे. माझा जरी मुलगा असता ना तो असा नसता. त्याच्यात पण काहीतरी खराबी निघाली असते. म्हणजे तो दारू पिणारा, सिगरेट पिणारा असा निघाला असता. परंतु जो माझा मुलगा आहे ना, तो माझ्या उदरातून नाही निघाला. म्हणजे मी त्याला जन्माला नाही दिलेला, पण तो माझा मुलगा आहे. तर असा मुलगा आहे ना, दर महिन्याला आपल्या पगारातून गरीब लोकांसाठी अन्नदान करत असतो. आणि हे प्रत्येकाला माहिती आहे, आमच्या घरातल्यांना, बाहेरच्यांना, आमच्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांना सर्वांना माहिती की कोण आहे तो, आहे की नाही. तर असं आहे बघा, मला त्यांचं फार कौतुक लागतं हां. आणि अभिमान आहे, अभिमानाची गोष्ट आहे की त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप चांगले संस्कार दिले आणि ते दर महिन्याला आपल्या पगारातून, आपल्या कमाईतून गरिबाला दान देतात. आणि हे त्यांचं 10 वर्ष झालेले चाललेली आहे, हे आत्ताच नाही. आणि बोललं पाहिजे. आणि ते असं व्हेज पुलाव म्हणा, काही त्यांना असं गरीब म्हणजे म्हाताऱ्या माणसांना जे खाता येईल, जे त्यांना तिखट वगैरे नाही, ह्याची पण काळजी घेतात ते. आणि मी पुढल्या व्हिडिओमध्ये कधी पण मला वेळ मिळाला ना आणि जर मी तिथे गेले ना, तर जो भटारी आहे, ज्याच्याकडे ऑर्डर देतात, त्याला तुम्ही विचारा. मी त्याच्याशी तुम्हाला बोलायला लावेल, की बघा हा मुलगा आहे, हा माणूस आहे, हा दर महिन्याला इथून अन्नदान करतो आणि किती किलो करतो, काय करतो, कसे पॅकेट बनवतो, कसे वाटतो, हे सर्व मी तुम्हाला त्या माणसाच्या तोंडूनच ऐकाय. आणि मला खूप अभिमान आहे, खूप गर्व आहे, की अशी मुलं पण आहेत जगामध्ये, हो की नाही, की जे गरिबाची पण काळजी घेतात आणि अन्नदान करतात. त्यांच्या कमाईतून त्यांना जे परवडेल त्यांच्या ऐपतीप्रमाणे ते करतात. नाहीतर ते आशीर्वाद घेतात, हो की नाही. आणि आशीर्वाद घेणं हे फार गरजेचं आहे. आणि आपल्या कमाईतलं थोडं ना थोडं गरिबासाठी करतात, ह्याचं मला खूप फार कौतुक आहे हो. आणि अशी लेकरं जन्माला येणं फार पुण्याचं काम आहे. धन्यवाद.